ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमचलं सर्वदी साक्षीभूतं पावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। हे चिदानन्देवा हे चिदानन्देवा तुझा सर्वभावा गुण गायिन हे माझी सर्वस्वी न लगे संपदा संगती सदा गुण गायिन हे माझी सर्वस्वी तुका सुखे गुण आवडी हे माझी सर्वस्वी शरण शरण ममता तुम्हाला गुण गायिन प्रस्तुत निरूपणासाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार कडव्याचा असणारा अभंग आपण मौजे जैनपूर असणार नवगाव असणार या नव्या गावावर नाम सप्ताहाचा असणारा 16वं वर्ष असणार त्या 16व्या वर्षामध्ये पदार्पण केलेला हा नामयज्ञ वाग्यज्ञ समस्त ग्रामस्थ मंडळी यांच्या तनानी मनानी धनानी सहकार्याने प्रेमाने उपस्थितीमध्ये आज 7वा दिवस आपला 8वा दिवस असणारा उद्या 9वा दिवस आहे। या 8व्या दिवसाच्या असणाऱ्या मागणीपर प्रकरणातील असणारा अभंग घेऊन संप्रदायाचा नियम असणारा एक काल्याच्या आदल्या दिवशी जो असणारा प्रसंग असतो तो असणारा मागणीपर प्रकरणातील असणारा असावा या उद्देशाने आपण मागणीपर अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा 4 कडव्याचा सुंदर प्रकारचा हनुमंतरायाचं मंदिर सभा मंडप छत्रपती शिवरायांचा असणारा पुतळा सुंदर प्रांगण सुंदर असणारी आपली जैनपूरकर सर्व असणारी भाविक मंडळी तरुण मंडळ बाल मंडळ माता भगिनी पुरुष मंडळ सर्वांच्या सप्रेमाने सुंदर प्रकारचा वार्षिक उत्सव आपण असणार या ठिकाणी असणार जातीनं हजर राहून
सुंदर प्रकारचा असणारा पार पाडतात. म्हणून मागणी पर 8व्या दिवसाची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळींनी माझ्याकडे असणारी दिली. त्या नियमाप्रमाणे आपण कीर्तनाला प्रारंभ केलेला आहे. पावसाचंही आगमन असणार हळूहळू होत होतं. मी आपल्या बजरंग बलीला असणारी विनंती केली मनातल्या मनात. आपल्या बजरंग बलीचं तोंड कुणीकडे आहे? दक्षिणमुखी हनुमंतराय. दक्षिणमुखी हनुमंतरायाची ही प्रचिती आहे. पाहत इतकं आबळ आलेलं होतं मी. मला हनुमंतराया, मला तर कीर्तन तर करायचंच आहे बाबा. मी सभामंडपात का होईना कीर्तन करीनच, पण आजूबाजूचे असणारे वस्तीवरचे कस काय येतील. आणि म्हणून त्यांनी माझ्या कानात सांगितलं, मी तिकडं लांब पाठवून देतो त्याला. वारं सुटलं, वाऱ्याने लांब असणारे ढग नेले आणि थोडं थोडं असणार ते आपल्या ही कीर्तनाला त्यांनी वर्षाव केला. म्हणजे आनंदाचं द्योतक आहे. 2-4 दिवस झाले तेव्हाही पाऊस झाला असता, पण त्या दिवशीच्या महाराजांना मारुतीला सांगितलं नसतं. पण मी आज असणारी विनंती केली, दक्षिणमुखी हनुमंतराय आहे, तुम्ही दररोज असणारी 51 प्रदक्षिणा करा. तुमच्या संसारामध्ये अपयश कधीच येणार नाही. दररोज केली पाहिजे नियमानं. पण 51 प्रदक्षिणा दररोज 1100 प्रदक्षिणा करायचे. वैकुंठवासी गोटीराम बाबा गाढे पिंपळगावचे किती प्रदक्षिणा करायची? 1100. हो. आणि म्हणून हनुमंतराय बोलत होते त्यांच्या बरोबर. सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या सप्ताहामध्ये जर भेट द्यायला आले का नारायणगिरीजी महाराज म्हणायचे, जा भंडारकराला भेट देऊन या, पंक्तीमध्ये एक चक्कर मारा. त्याचं कारण काय? त्याचं कारण असणार हनुमंतराय प्रसन्न होते त्यांना. आणि हनुमंतरायाजवळ भगवंतानी एक गुण ठेवलेला आहे, यशे थोरविला मारुती, बिभीषण केला लंकापती, औदार्य देऊनी करणाहती, कीर्ती दिगंती मिरवली. यश नावाचा गुण भगवंतानी षडगुणापैकी यश नावाचा गुण हनुमंतरायाकडे दिलेला आहे. बाबा, या भक्ताला माझ्यापर्यंत येता येणार नाही, एवढी सेवा होणार नाही, एवढा अधिकार प्राप्त होणार नाही. त्याच्या पाठीमागे प्रपंच आहे, बायको आहेत, मुलं आहेत, गुरं आहेत, ढोरं आहे, शेपुडे आहे. आणि या सगळ्या गुंतागुंतीतून त्याची कुंथाकुंती सुरू होते. आणि माझ्यापर्यंत येईल कसा तो? म्हणून भगवंतालाच दया आली आपल्या या भाविकांची. आणि भगवंतानी आउटपोस्ट निर्माण करून ठेवलं. त्याला आउटपोस्ट म्हणतात. ते निर्माण करून ठेवलं की बाबा यालाच 51 प्रदक्षिणा घाल रे, तुझ्या संसारामध्ये अपयश येणार नाही. संकट मोचन नाम तुम्हारो. संकट येऊ देत नाही, तर भक्तावर संकट येऊ देत नाही. पण एवढा दृढ विश्वास, एवढी श्रद्धा, नियमाची भक्ती, नियमाची उपासना, एवढा बांधिलकीची भक्ती त्याच्या जीवनामध्ये केली की हनुमंतराय त्याची बांधेल होते. बांधेल. हो. पण यांनी बांधिलकीची भक्ती केली पाहिजे ना. नाही तर आलं मनाला तर गेली, शनाला नाही तर बसली उन्हाला. हा भक्तीचा प्रकार असणार आहे. आलं मनात केला गाना, नाही तर फिरली गावात भाना भाना. नाही नाही, निष्ठावंत भाव
भक्ताचा स्वधर्म निर्धार निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार किती मोठी असणारी निष्ठा आहे. भक्तीमध्ये निष्ठेला फार मोठं महत्व आहे, श्रद्धेला फार मोठं महत्व आहे, विश्वासाला फार मोठं महत्व आहे. किती मोठं असणारं महत्व आहे. खूप खूप हनुमंतरायाच्या बाबतीत जर पाहायचं ठरलं तर केवढा दृढ विश्वास आहे. रामप्रभूचे गुरु, थोडा हळूच वाजायचं विना, रामप्रभूचे गुरु कोण? रामप्रभूचे गुरु वशिष्ठ. वशिष्ठ ज्या ज्या वेळेस यायचे त्या त्या वेळेस रामप्रभू साष्टांग दंडवत घालायचे, कारण गुरु दे. पण हनुमंतरायाचे गुरु कोण? श्रीराम, रामप्रभू. आणि एवढी एकनिष्ठता रामप्रभूपेक्षा दुसरे कोणालाच गुरु मानित नव्हते. ते दररोज ज्या ज्या वेळेस यायचे त्या त्यावेळेस रामप्रभू साष्टांग दंडवत घालायचे. पण हनुमंतराय लांबून नमस्कार करायचे. असं इजा बिजा तिजा तीनदा झालं. ते वशिष्ठ गरमच होते जरा. ते वशिष्ठांना सांगितलं, प्रभू मी तुझा गुरु आहे, मी आतापर्यंत गुरु दक्षिणा मागितली नाही तुला, आज मी गुरु दक्षिणा मागणार आहे तुला. घे हातामध्ये पाणी. हातामध्ये पाणी घेतलं, सोड संकल्प. संकल्प सोडला, मी तुमचं काम जी मागेल ती करील. म्हणे हो. आज सूर्यास्ताच्या आत हनुमंतरायाचं डोकं ओढून टाकायचं. अरे बाप, धर्म संकट असणारा पडलं रामप्रभूला. पण प्राण जाई पर बचन न जाई, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर बचन न जाई. संकल्प सोडला, पाणी सोडलं. आता काही हो असणार. इकडं हे कार्यक्रम उरकला, तिकडं वायरलेसची गाडी गेली. हनुमंतराय कुठेतरी बाहेर गेली होती बाजूला, काहीतरी कामानिमित्त बाजूला गेलेली होती. रामप्रभूनेच काम सांगितलं होतं त्यांना. ही वायरलेसची गाडी ती जाऊन पोहोचली. नारायण नारद नारद, हाती घेतलेलं काम रद्द होत नाही. इति ना रद्द.
नाही. हाती धरलेलं काम वाया नाही जात त्यांचं. हे हाती धरलं काम गेले हनुमंतरायकडे. ओ हनुमंतराया, शरण शरण जी हनुमंता, तुझा आलो रामदूत. कुणीकडे भटकंती करून राहिली, काय घडू राहिलं तिकडं रामप्रभूकडं. म्हणे काय घडलं, काय घडलं? वशिष्ठांच्या पाया पडता का तुम्ही? नाही, पडतो पण लांबून असं. मी रामप्रभूचा साष्टांग दंडवत घालतो, माझे गुरु ते आहेत. अहो रामप्रभूची गुरु आहे ना ती वशिष्ठा, ते म्हणे त्यांचे गुरु असतील, मला काय करायचं. माझी निष्ठा, माझी श्रद्धा, माझा विश्वास रामप्रभूच्या पायावर आहे. बर बर बर. पण आता पाणी सोडलं ना, वचन असणारा दिलं वशिष्ठाला. वशिष्ठाने मागितलं रामप्रभूला, आज सूर्यास्ताच्या आत हनुमंतरायचं डोकं उडायचं. अरे बाप, हनुमंतराय थरथर कापायला लागले. आता काही खरं नाही. पण नारदालाच विचारा म्हणे याच्यावर उपाय. नारद महर्षी तुम्ही त्याच्यावर उपाय सांगा. त्याने सांगितलं काही याच्यावर उपाय दुसरा काही नाही. घोंगडी टाका, त्याच्यावर बसा आणि त्याच्यावर बसून हातामध्ये चिपळ्या घ्या आणि चिपळ्या घेऊन रामप्रभूचं चिंतन करा. धाका धाकाना भीतीना रामप्रभूंनी हातामध्ये चिपळ्या घेतल्या आणि जी भजन करायला सुरुवात केली. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय राम, श्रीराम जय राम, जय चिपळ्या घेऊन श्रीरामाच्या याच्यात हनुमंतरायाच्या भोवती वलय निर्माण झालं. नामचिंतनाचं वलय वज्ररूपी होत ते. असं वलय निर्माण झालं. हनुमंतराय भजनामध्ये गुंग झाले. रामप्रभू असणार इकडं शोध, तिकडं शोध, तिकडं शोध. वायरलीची गाडी लगे रामप्रभू पुढं. प्रभू आज युद्ध बिद्ध काही नसताना धनुष्यन बातन हे बाणन घेऊन कोणीकडं, याला जसं माहितच नाही. सांगितलं मी हनुमंतरायाला शोधतोय. ते या इकडे चमकले होते बाबा. ते हनुमंतरायाकडे रामप्रभू चालले तर पाहतो तू दिसले ते. श्रीराम 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 जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम सारखं भजन चालू. रामप्रभूने धनुष्य घेतला, त्या दोरीला बाण लावला आणि असं शरसंधान केलं. तो बाण सू 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 करत गेला. जे वलय निर्माण झालेलं होतं गोल असं, त्याला आदळला माग रिटर्न आला. रामाच्या पायावर पडला तो बाण.
रामाने हिसक्याने राग राग उचलला. ए बाणा, माझ्या आजचा बाणा आहे तू, आणि तू काम न करता वापस आला. त्या बाणाच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहे. त्या बाणाला वाचा फुटली. सांगितलं, प्रभू तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळी मेघ श्यामा. ए मेघ श्यामा, तुझ्या नामामध्ये किती ताकद असणारी आहे हे तुलाही माहित नाही. हो, फार मोठी ताकद असणारी आहे. मग एवढा त्या नारद महर्षीच्या शब्दावर आणि रामप्रभूच्या मंत्रावर विश्वास ठेवला आणि त्या मंत्राचा जप केला. याला एक निष्ठ असणार भक्त असणार म्हणतात. अशा एकनिष्ठ भक्तांच्या जीवनामध्ये भगवान असणारा प्रसन्न होतो आणि प्रसन्न होऊन त्या भक्ताला सांगतो, काहीतरी मागा, काहीतरी मागा, काहीतरी मागा. तुमच्या सेवेचं ऋण माझ्या डोक्यावर झालेलं आहे. भगवान म्हणतात काहीतरी मागा. त्यावेळेस तुकोबाराय असणारे तिथं होते. तुकोबारायला भगवान म्हणतात काहीतरी मागा. तुकोबाराय म्हणतात मागायची आमची परंपराच नाही. काही मागणे जाणत सो. आमच्या वाडवडिलांनी सेवेच्या मोबदल्यामध्ये काही मागितलंच नाही. वडिलांची अनेक वचनी शब्द आहे हा. वडिलांची म्हणल्यावर आपल्याला प्रश्न निर्माण होईल का तुकाराम महाराजाला किती बाप होती, आपल्याला किती बाप. पीटी मास्तर आपल्याला एकच बाप आहे ना. एकच बाप आहेत. पण तुकाराम महाराज म्हणतात वडिलांची म्हणजे अनेक वचनी शब्द आहेत. मग अनेक वचनी शब्द आहेत तर अनेक बाप असायला पाहिजेत. अनुस्वार दिलेला आहे तुकोबारायांनी. वडिलांची रीत जाणतसो. हो, तशी तर शास्त्रकारांनी प्रत्येकाला 5 बाप सांगितलेले आहेत. किती? 5. मला पण 5 बाप आहेत. पीटी मास्तर तुम्हाला, जिधर जिधर तुम्हारा भाई उधर उधर हमारा भाई असं म्हणा ना तुम्ही. ते एकत्रित कुटुंब पद्धत असायची ना, दळावं लागायचं पूर्वी. मग या दोघी जणी शेजारनी रान सिनेगावरे आणायला जायच्या रानात. शेजारी नव्हती मुसलमानाची आणि ही होती मराठीची. बाई असा वैताग आला म्हणे, काम उपसू उपसू. हा, उठल्यापासून झोपेपर्यंत हात असा रिकामच नाही म्हणे. बाई वैतागली मी. ती म्हणे मग अगं दररोज पहाटेच उठावं लागत, दळावं लागत, 2-3 पायला लागत दररोज. एवढं मोठं खटलंय ग. असे हाताला फोड आले माय.
ती शेजारी मुसलमानाची बाई होती ना, ते गवऱ्या याचायला गेले दोघी. ती म्हणायला लागली मला बोली जाय, आम्ही दोघंच इथं सगळे पोरं तिकडे शहरात ना, आम्ही दोघंच एक पाहिले दळलं किती किती दिवस जात आम्हाला. मला बोलव म्हणे तू आज आपण दोघी जण बसू दळायला फटकन होईन. आणि मग गेली असणारी ती त्या दिवशी पहाटी. 2 मशीन झाले, एका जात्याला तिनं पेन ठेवला वर वजन, आणि मोकळ्या हाताना ती मूठ सोडायची त्याच्यामध्ये, गरा 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 भाराभाराच पीठ पडायचं खाली. मग ते जात असणारा फिरता असताना मग गाणं म्हणायला लागली ती, वाटाच्या वाट सरू काय पाहतो वाड्याला, सोन्याचं तुलूप माया भावाच्या वाड्या, करा 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 जाऊ जात चालू. आधी गेलं कुठं गाणं येतं ती नाही ना. पण मग हिला बी गप बसवलं जाईन, ही बी रंगली. मग ही तिच्या माग म्हणायची जिधर जिधर त्यारा बाई, उधर उधर मेरा भी भाई, तुझा भाऊ डॉक्टर तर माझा भाऊ डॉक्टर, तुझा भाऊ वकील तर माझा भाऊ, जिधर जिधर त्यारा भाई उधर उधर मेरा भाई. तसं मी यांना पेटी मास्तरला म्हणलं जसं जसं तुमचं असन, मला 5 बाप आहे. ते म्हणते मग मला बी 5 बाप आहे. जनिताच पनिताच यस्तुम विद्या प्रयच्छति, अन्नदाता भयत्राता पंचैती तरस्मृता. शास्त्रकारांनी 5 बाप सांगितली. जनिताच म्हणजे जन्म देणारा, पनिताच म्हणजे पालन करणारा, आणि विद्या देणारा हा 3रा बाप. हो, अन्नदान देणारा हा 4था बाप, आणि जन्म मृत्यूच्या भयातून सोडवणारा हा 5वा बाप आहेत. मग हे 5 बाप आणि या वडिलांचं सांगायचं की तुकोबारायांना, महाराज म्हणतात नाही या वडिलांचं नाही सांगायचं. मग अजून कोणती वडील आहेत? या परमार्थ पथामध्ये मोठमोठाले असणारे ऋषी मुनी होऊन गेले. त्यांनी देवा तुझी भक्ती केली, तुला काही मागितलं नाही. प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यासांबरी, शुक, शौनक, भीष्म, दालभ्या, ही मोठी मोठी यादी दिलेली. तुकोबाराय शास्त्रकार म्हणतात या मोठ्यांची यादी आहे. यांनी भक्ती केली, तुझ्याकडे तोंड उघडलं नाही, मी कसं उघडू? माझ्या रीतीला कलंक लागेल, आणि म्हणून नाही मागितलं. भगवान नाराज झाले. दुसऱ्या दिवशी असणारे तुकोबाराय आली दर्शनाला. मोकळं दर्शन असायचं. त्यावेळेस काही गर्दी नव्हती, आता लई गर्दी भरती. आता 4 लोकांनी जास्त गर्दी केली. आडेल नडेल सोडेल आणि बिघडेल या लोकांनी भरती गर्दी केली. खऱ्या वारकऱ्याला बी दर्शन मिळत नाही. हे आडेल नडेल सोडेल बिघडेल ही गर्दी आहे. त्याच्यात दर्दी किती आहेत? दर्दी थोडे आहे. मग त्यांना पूर्वी हे आडेल नडेल सोडेल बिघडेल नव्हती. फक्त एकनिष्ठ वारकरी जायचे. त्यामध्ये असणारा पहिला वारकरी भगवान शंकर आहे. पांडुरंगाचा पहिला सभासद वारकरी भगवान शंकर असणारा आहे. शंकराने त्या भगवंताची वारी केली. हो, भजन करी महादेव
भगवंत असणारे भगवान शंकरांनी पताका घेतली, पायीवारी सुरू केली. 11 वाऱ्या झाल्या भगवान शंकराची. 11व्या वारीला भगवान शंकर आले, साष्टांग दंडवत घातला पांडुरंगाच्या चरणावर. जसा उचलला शंकर, बर्ग भालगावचे शंकर, जसा उचलला शंकर तसं डोक्यावर ठेवला कोणी? पांडुरंगाने. आज पहा तुम्ही पांडुरंगाच्या डोक्यावरच आकार जो आहे तो पिंडी सारखा आहे. पहिला वारकरी भगवान शंकर, त्याच्यानंतरचे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम आदी करून संतांची बांधी अडीत. पण तुकोबारायच्या काळामध्ये गर्दी नव्हती. दुसऱ्या दिवशी परत गेली तुकोबाराय, दर्शन घेतलं, भगवंताने हातच धरला. आज मी जाऊ देणार नाही तुकोबाराय तुम्हाला. काहीतरी मागा, काहीतरी मागा, माझं ओझं कमी करा. मी हात धरलेला आहे तुमचं, जाऊ देणार नाही. मागावं तर वाडवडिलाच्या रीतीला कलंक लागतो. न मागावं तर अखिल कोट ब्रह्मांड चालक करतुम अकर्तुम अन्यथा करतुम अशी शक्ती ज्याची आहे तो नाराज होतो. काय करावं, काय करावं सुचेना. एक 10 मिनिट स्तब्ध झाले तुकोबाराय आणि नंतर भगवंताला बोलायला लागले, हे देवा, तुला द्यायचंच असलं तर मनसी काही मागा, मनसी काही मागा, हेची देगा पांडुरंगा. हे पांडुरंगा, मला हे दे, आणि देत असताना माझ्या सेवेचा मोबदला नको देऊ. मला काय दे? हेच असणार दे, चकारात्मक सांगतात. आणि देत असताना मला दान स्वरूपामध्ये दे. काय लागत तुकोबार आहे तुम्हाला? महाराज म्हणतात तुझा विसरण व्हावा. तुझा विसर पडतोय आम्हाला हे जगतामध्ये बेगडी वस्तू आहे सगळ्या. बायको, मुलं, मुली, गाई, म्हशी, बंगला, शेती, बाडी, हे सगळं तर मायावी आहे.
आणि मायावी पदार्थाच्या ठिकाणी आकर्षण असत. विषयाची सुख बेगडाची बाहुली, आभ्राची सावली जाईल रया. हे बेगडाप्रमाणे लक 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 चकमक चकमक. हो, आणि त्याच्यामुळं माणूस आकर्षित होतो असणार. आणि म्हणून तुझ्या विसरामध्ये ते होतं. तुझा विसर आम्हाला पडू देऊ नको देवा. तुझ्या विसर पडणं असणारा या शरीराचा मनाचा स्वभाव आहे. आणि बाकीच्या विषयाचा विसर न पडणं. हो, महाराज म्हणतात जिथं हित आहे, हो, त्या हिताच्या ठिकाणी आपल्याला विसर पडतो. म्हणून नेहमी 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 जागृती दिली संतांनी. आपल्याला विसर पडतो म्हणून नेहमी नेहमी जागृती दिली असणारी संतांनी. मयूरपुच्छाची टोपी घातली, गळ्यात कवड्याच्या माळा घातल्या, हातामध्ये एक गुडगुडी घेतली, एका हातामध्ये बगलामध्ये काठी घेतली, हातामध्ये कंदील घेतला, आणि पहाटेच आपल्या गल्लीतून जातात त्या. हो, गातो वासुदेव मी ऐका, गातो वासुदेव मी ऐका, वासुदेवाचं रूपक करून तुम्हा आम्हाला जागी करतात. आणि अनेक रूपक केले संतांनी. हो, तुम्हा आम्हाला जागी केलं. हो, परत 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 त्यांना रिप्लाय करतात. त्याचं कारण आहे विसरणं हा स्वभाव आहे. म्हणून हे देवा, हे परमात्मन, तुझ्या विसरामध्ये दुःख आहे. तुझ्या विसरामध्ये दुःख आहे जीवाच्या जीवनामध्ये. त्याचा विसरच पडला नाही पाहिजे. सारखं हो, श्रीराम जय राम, 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 श्रीराम जय राम. एवढी मोठी ताकद असणारी त्या नाममंत्रामध्ये आहेत. पण त्याचा विसर पडत होतो आम्हाला तर. आणि म्हणून तुकोबारायांनी आपलं वकीलपत्र घेऊन देवाकडे ही मागणी केली, तुझा विसरण व्हावा, तुझा विसर आमच्या जीवनामध्ये होऊ देऊ नको देवा. हेच मला असणारा दे, पण दान स्वरूपामध्ये दे. भगवंताने सांगितलं माझा विसर तुम्हाला पडू दिला नाही तर तुम्ही काय करणार शंकरराव? गुण
गुण तुझी गुणानुवाद मी आवडीने गाई. भगवंताची किती गुणी? 6 गुणी मुख्य आहेत, पण तसे अनंत गुण येते भगवंताला. अनंत म्हणती माझी या स्वामी ते, अनंत गुण त्या ते म्हणून या. अनंत गुणाने अनंत रूपाने नटलेला आहे. अनंत रूपी अनंत रूपी अनंत विषयी देखिली म्यात्यासी. बापर कुमादी विवरो खुन अनंत रूपाने नटलेला आहे. इथं बसलेली जी माणसं आहेत ही कोणाची रूप आहे? सगळे भगवंताची रूप आहेत. मी परवा दिवशी एकाला विचारलं असं कीर्तनात, म्हणलं तुम्ही देव आहे का नाही? त्याला काळी पन्नी दिसत होती हातात. ते म्हणे आपण संध्याकाळी पिंपळगावून येता येता काळी पन्नी आणतो नेवशून येता येता, आणि आपण काय देव आले? अरे बाबा देवच आहेत तुम्ही, खानापिना तर जाऊ दे, शुल्लक आहेत. एक नाही एक दिवस त्याचा पश्चाताप प्राप्त होतो आपल्याला, आणि तो पश्चाताप प्राप्त होऊन त्याचा त्याग करतो आपण. म्हणून सगळ्यांच्या ठिकाणी सर्वांचे हृदय दिशी मी अमुका आहे ऐशी. जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी सर्वस्य चाहम. हृदसन्यभिष्टो मतस्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च वेदैः सर्वैर् वेदान्तं वेदविदेव गंगथडीच्या चाली, आणि जैनपूर हे गंगथडीवर होतं पहिलं. म्हणून आठवली मला, लई दिवस झाली, मला 25 वर्ष झाले असं नाही चाल म्हणायला. पण या गंगथडीवर आलो मी इकडं, ती आठवली. एक मात्रा हुकला असताना बरं का शंकर महाराज, एक मात्रा हुकला का चाल गेली. सर्व गटी राम देहादे एक देहादे
सर्व सम काल मात्रा 16 मात्रा ठाईची चाल त्याला मात्रेत लय पक्का लागतो माणूस. त्या मात्रेत पक्का असला तर बरं, नाही तर मग ढसळ गेलं कोणीकडं. सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सर्वांच्या हृदयामध्ये तर जी शक्ती कार्यरत आहे ती भगवंताचा अंश आहेत. ममैवांशो जीवलोकी ममैवांशो जीवलोकी ममैवांशो जीवलोकी ममय अंशो. माझा अंश असणार आहे म्हणून प्रत्येकाला देवाची शरणागती करावं वाटत नाही. तो रॉंग साईडला असला तरी त्याचा देव बदललेला असेल, मंत्र बदलता असेल, त्याची आवड वेगळी असेल, पण प्रत्येकाच्या ठिकाणी श्रद्धा मयो यम पुरुष हा ऐसे सकळ श्रद्धेचाची केवळ ओतलासे. श्रद्धा नाही असा माणूस नाही. आपल्या गावावर श्रद्धा आहे नामदेव महाराजांची. पाण्यातून आले बरं तिकडून. डोंगर आहे का डिग्गी? डोंगर म्हणते ते थोडस कमी झालं. हा थोडस कमी. त्या डिग्गीवर आम्ही आलो असतो तिकडून इकडून लईच खडी भली थोड कमी. अजून ह्या कडीहून त्या कडीवर टायर जात असं धडाडान खडाडान धाडाडान खडाडान. पण जैनपुराच्या प्रेमामुळे यावं लागलं मला. त्याच्यात माझी गाडी नादुरुस्त झाली. मी हिला आणि गाडी आणली दुसरी एक जणांची. ती फक्त 70 किलोमीटर चालेली. किती? फक्त 70 किलोमीटर चालेले. त्याला काही लई काम नाही. ते ज्या माणसाने घेतली ना, बागेतदार आहेत, 20-25 एकर ऊस आहेत, त्याचा मोठा माणूस असणार, पण घेतली. पैसे पडेल होते. बायकोना चिमटा घेतला, घ्या ना. शेजाऱ्याने घेतली ना, शेजाऱ्याने घेतली ना. या आणली यांनी लगी माझ्याकडे पूजाला. पूजा करून गेली तर माझ्या डोक्यातच होत ते. म्हणजे एक नाही एक दिवस आपण नेऊ गाडी. ती नेमका आज असणार. काल आम्ही घनसावंगी तालुक्यात गेलो. तिकडून आता काहीतरी झालं गाडीला असताना, कुठेतरी आदळली ती आणि स्टेरिंगचं असताना थोडं जाम झाली. ती वळती पण जड जाती. फिटरनं सांगितलं अजिबात वापरू नका, दुसरी गाडी पहा एखादी. स्टेरिंग येते महत्वाची आहे. मग सोडून दिले आम्ही. आमचे पाठे महाराज आहेत, त्यांना म्हणलं येता येता गाडी घेऊन ये आपल्याला नवी आलेली. त्याला म्हणा 2-4 दिवस मिळत नाही तुला. ती म्हणे 8 दिवस राहू दे तिकडं. हो म्हणून रस्ता आपलं काळीचे रान आहे थोडी, त्याच्यामुळे खराब होतं. रस्ता झाला पाहिजे. शेतकऱ्याला या 2-3 गोष्टी फार महत्वाच्या आहे. रस्ता, पाणी आणि वीज या महत्वाचे आहे. आमदार साहेबाकडे गेले पाहिजे मोर्चे घेऊन. तुम्ही कोण आहे तुम्हाला आमदार? लंगे पाटील. तर ते आज आले नाही, नाही तर मी त्यांना सांगणार होतो. प्रत्येक कीर्तनामध्ये ती येते भेट द्यायला तिथं देवा तिकडं त्या तालुक्यात त्यांच्या भागामध्ये. मी सांगत असतो साहेब सत्ता वर तुमचीच आहे ना. आणा चांगलं टारकाच्या टारकाना आणा चांगलं बजेट.
नेवासा तालुक्यातले रोड थेट गंगेपर्यंत चांगली करा. रोड चांगली झाली का मेंटेनन्स कमी होतं गाड्याचं माणसाचं मेंटेनन्स निघत आणि त्या पाटपाट्या आहे ना धाडा धाडा खडा खडा धाडा धाडा खडा खडा जात आणि घरी आले का आगा का 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 अरे कणच पडत खाली. मग पोरं सोरं सगळे उडी मारते, नातू नाती याच्या आंगर उड्या मारते, मिशावडी दे. मग तो म्हणतो तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. आणि तेवढ्यात बायको चहा घेऊन येते, पाहीन श्रीमुख आवडी. आणि हे सुख आहे आपल्या संसार आहे तरी काय सुख नाहीये, पण आपण मानतो त्याला. सर्व सुखाची आशा क्षण हिंडता दिशा पावसानं मेहरबानी केली, मारुतरायानं त्याला दामटील तिकडं.